लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आत्मदहनाचा दिलेला इशारा तुर्तास मागे घेऊन योग्य कारवाई न केल्यास पुन्हा आत्मदहन करू। मोठ्या भावाच्या नावावर कर्ज काढून लहान भावाने केली फसवणूक, गुन्हा दाखल। प्रॉपर्टीच्या वादातून राग आल्याने संशयित भावाचे नाव फैयाज अब्दुल कादिर शेख, वय 44 वर्ष, राहणार ठाणापाडा, तालुका त्र्यंबकेश्वर, नाशिक यांच्या विरोधात मोठे भाऊ इम्तियाज अब्दुल कादिर शेख, वय 55 वर्ष, राहणार निडर हाईट, सात्विक नगर, नाशिक यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार प्रॉपर्टीच्या वादातून दोन्ही कुटुंबे विभक्त झाले आणि याच प्रॉपर्टीचा राग मनात ठेवून फैयाज अब्दुल कादिर शेख यांनी मोठ्या भावाचे पॅन कार्ड, आधार कार्ड यांच्यावरील खोट्या सह्या आणि एचडीएफसी बँकेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण टाकले असता सदर कर्जाचे प्रकरण हे मंजूर देखील झाले। इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या लहान भावाविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। सदर प्रकार हा मार्च, एप्रिल, मे दरम्यान घडला। अद्याप संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख हा कायद्याचा दुरुपयोग करून निर्दोषपणे वावरत आहे। कलम NSS 173 अंतर्गत तक्रार देखील दाखल झाली असून संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 तरतुदीनुसार 420, 465, 468, 467, 471 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। संशयित आरोपी फैयाज अब्दुल कादिर शेख याचा अटक होत नसल्याने अखेर इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी 22 सप्टेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथे येऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला असताच सतर्क असलेल्या पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी इम्तियाज शेख यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी शेख यांनी तुर्तास तरी आत्मदहन टाळले असून इथे 2 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास पुन्हा आत्मदहन करू अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांनी दिली। आपका नाम बोलो। मेरा नाम इम्तियाज कादिर शेख है। मैं रहने वाला ठाणापाड़े का है। भाई ने डुप्लीकेट आधार कार्ड, पैन कार्ड पे सया मारा, उसको मालूम कैसा करा और वो सादर किया। अब बैंक वाले ने मैंने चौकसी नहीं किया उन्हें, समझे क्या। बैंक वाले ने 50 लाख का लोन भी दिया उसको, बाकायदा बैंक के अंदर हाजिर होना था, मैं कभी हाजिर भी नहीं था, समझे क्या। 50 लाख लोन रुका, तूने मेरे पे 3-4 कलम अलग अलग डाला, यहाँ तक कि मेरे को हाफ मर्डर की डाला, मेरे माँ के नाम पे ये करा, 3 कलम डाला था नहीं मैं। दूसरी बात ये, जब FIR हो रहा नहीं था FIR करे ये सरकार पोलिटिशियन में तो ढगळे साहब था आपल्या पहिले, या पाटील साहब था। पाटील साहब बोले मला साहेब माझी केस घेत नाही, तुम्ही म्हणे गाडी खाली मरून जा म्हणे, नाही तर म्हणे कासरा घालून फास द्या म्हणे। कोण बोललो? पाटील साहेब पाटील साहेब PSI होते याच्या अगोदर इथं सरकार पोलिटिशियनला। हे त्यावेळेस आमदार साहेब स्वतः आले, ते आमदार साहेबांनी सुद्धा ऐकलेलं आहे, समजलं का। आमदार साहेब म्हणे नका म्हणे, शांत घ्या म्हणे। मला काय शांत घेता, मला कासरा घेऊन मारू राहिला आणि गाडीकडे जावं लागले पाटील साहेब। आणि ढगळे साहेबांनी माझ्याकडून 3000 रुपये घेतले, 3000 रुपये डिझेलसाठी घेतले, 5000 रुपये एक्स्ट्रा दिले। संध्याकाळी मला बोलवलं त्यांनी, म्हणे तुम्ही डिझेलचे पैसे द्या म्हणे आणि नंतर म्हणे आम्ही गाडी घेऊन जाऊ म्हणे, समजलं का। तर गाडी घेऊन गेले, बाय चान्स त्यांना पैसे दिले 3000 अधिक 5000, 8000 रुपये ते गाडी घेऊन गेले। त्याच्याही फुट आहे माझ्याकडं, तिथं गाडी घेतल्यानंतर भावाला बसवलं, त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं आणि आरसूला सोडून दिलं। अटक झाली का भावाला? नाही त्यांनी अटक केलीच नाही त्यांनी, समजलं का। त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, आम्ही दबाव टाकल्यानंतर संध्याकाळी बोलवलं मला आणि माझ्या जावायला। आता काय तुमची मागणी काय? माझी मागणी एवढं आहे का पाटील साहेब आणि ढगळे साहेब यांच्यावर सस्पेंडची कारवाई करा। दुसरी गोष्ट, बँक अधिकारी जे आहेत ते कृषी अधिकारी चांडक मॅडम जे आहेत ना, त्यांना यांच्यावर व्यवस्थित कारवाई केला तर मी देईल। आणि गावातील जे लोक आहेत ज्यांनी कर्जासाठी म्हणजे परपरासाठी केलेलं त्यांच्यावर FIR करा, ही माझी मागणी आहे। भाऊ इथं आहे, त्याला अटक काय नाही केली, कारण तो इथं येऊन भाऊ आला था मस्त ढगळे साहेब गळ्यात हात घालून फिरत होतो। आम्ही काय समजावा, आम्ही जावं तरी कोणाकडे जा, पोलिसांकडे जावं का कोणाकडे जावा, समजलं का। रिपब्लिकन वार्तासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्यासह विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.